श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. फाल्गुन पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो आणि यंदा 2025 या वर्षी 13 मार्चला गुरुवारी आहे होळी. 13 मार्च रोजी आपण सर्वजण होळी हा सण साजरा करणार आहोत. होळी या सणाला प्रत्येकजण होळी पेटवून होळीची पूजा करतात. जे लोक होळी पेटवतात त्यांच्या घरातील नकारात्मकताही निघून जाते. होळीमध्ये त्यांच्या घरातली नकारात्मकताही दहन होते. त्याचप्रमाणे त्यांच्या घरातील आजार आणि क्लेश, भांडणं, कटकटी यासारख्या गोष्टीसुद्धा निघून जातात. आपल्या हिंदू धर्मामध्ये होळी या सणाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. होळीच्या दिवशी होळीचं पूजन केल्याने आपल्या हातून जर काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील, आपल्या हातून जर काही पाप घडलं असेल तर त्या पापातून आपल्याला सुटका मिळते. त्या पापाचा आणि चुकीच्या गोष्टी ज्या काही आपल्या हातून घडलेल्या असतील तर त्या सर्वांचा क्षय होळीचे पूजन केल्याने होत असतो. ज्याप्रमाणे हुताशनी पौर्णिमेला होळीचे पूजन करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, तितकंच महत्त्व होळी हा सण येण्यापूर्वी आपल्या घरामध्ये काही महत्त्वाच्या वस्तू आणण्यालासुद्धा आहे. होळी पेटवून तिचं पूजन केल्याने ज्याप्रमाणे आपल्या घरातले सर्व नकारात्मकताही निघून जात असते, त्याचप्रमाणे या काही महत्त्वाच्या वस्तू आहे त्या जर आपण होळी हा सण येण्यापूर्वी जर आपल्या घरामध्ये आणल्या तर यामुळे सुद्धा आपल्या घरातली नकारात्मकताही निघून जाईल. आपल्या घरातलं वातावरण हे सकारात्मक होईल. या काही अत्यंत महत्त्वपूर्ण वस्तू जर तुम्ही होळी हा सण येण्याआधी तुमच्या घरामध्ये आणल्या तर यामुळे माता लक्ष्मीचे आगमन तुमच्या घरामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आणि माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये झाल्यामुळे तुम्हाला आर्थिक समस्याही कधीच जाणवणार नाही. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घराला दृष्ट लागलेली आहे, नजरबाधा झालेली आहे, तुमच्या घरामध्ये सतत भांडणं, कटकटी, वादविवाद होत आहेत किंवा सतत कोणी ना कोणी तुमच्या घरामध्ये आजारी पडतच आहे किंवा तुमच्या घरात एखादी वाईट शक्ती आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, कुठली तरी नकारात्मक शक्ती ही तुमच्या घरामध्ये आहे असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा मग कायम तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी या जाणवत असतील तर तुमच्या या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला होळी हा सण सुरू होण्यापूर्वी या काही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक परिणाम देणाऱ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायच्या आहेत. आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी ही निघून जाण्यासाठी, आपल्या घरामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह हे वाटावं यासाठीच, आपल्या घरात पॉझिटिव्ह वाइब्स याव्यात यासाठी आपल्याला होळी हा सण येण्यापूर्वी या काही महत्त्वपूर्ण वस्तू आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की अशा कोणत्या महत्त्वपूर्ण वस्तू आपल्याला होळी हा सण येण्यापूर्वी आपल्या घरी आणायच्या आहेत. याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये ज्या वस्तू मी तुम्हाला आणायला सांगणार आहेत त्यापैकी जर काही वस्तू या आधीच तुमच्या घरी असतील तर तुम्ही त्या नाही आणल्यात तरीसुद्धा चालतील, पण या वस्तू ज्यांच्याकडे नाही आहेत तर त्यांनी त्या नक्की आणायच्या आहेत. आपल्या आयुष्यातील सर्व संकटांचा नाश व्हावा, आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता ही निघून जावी यासाठी होळी या सणाला विविध उपाय करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. होळी हा सण अत्यंत महत्त्वपूर्ण यासाठी मानला जातो आणि म्हणूनच आपल्या घरातील, आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता ही निघून जाण्यासाठी, माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये व्हावं यासाठी, आपल्या संपूर्ण घराची भरभराट व्हावी, प्रगती व्हावी यासाठीच आपल्याला होळी आधी या काही महत्त्वाच्या वस्तू आपल्या घरी आणायच्या आहेत. ज्यांच्याकडे या वस्तू आधीच आहेत तर त्यांनी त्या वस्तू नेहमी त्यांच्या पूजेमध्ये वापरल्या पाहिजेत. त्या वस्तू वेळोवेळी स्वच्छ करून त्यांची विधिवत पूजा ही आपण जर केली तरच त्या वस्तूंचा आपल्याला फायदा होत असतो. नाहीतर कोणीतरी सांगितलं आहे, कोणीतरी या वस्तू त्यांच्या घरामध्ये आणल्या आहेत म्हणून आपणही या वस्तू आपल्या घरामध्ये आणाव्यात आणि त्या नुसत्याच ठेवून द्याव्यात, तर यामुळे त्या गोष्टींचा, त्या वस्तूंचा पाहिजे तितका सकारात्मक परिणाम हा आपल्याला मिळणार नाही. आणि म्हणूनच या वस्तू आपल्याला नुसत्याच आपल्या घरी आणायच्या नाही आहेत तर वेळोवेळी त्या वस्तूंची आपल्याला विधिवत पूजासुद्धा करायची आहे आणि तरच त्या वस्तूंचा सकारात्मक परिणाम हा आपल्याला मिळेल. तर कोणत्या वस्तू आपल्याला होळी आधी आपल्या घरी आणायच्या आहेत हेच आता आपण जाणून घेऊया. होळी आहे 13 तारखेला आणि हा व्हिडिओ लवकर अपलोड करण्याचा हाच एक हेतू आहे की तुम्हाला या वस्तू होळी हा सण येण्यापूर्वीच तुमच्या घरामध्ये आणायच्या आहेत आणि योग्य वेळेवर या वस्तू तुम्हाला मिळाव्यात यासाठीच हा व्हिडिओ मी आधीच बनवत आहे. म्हणजे ऐन वेळेवर तुमची धावपळ पळापळ होणार नाही. या वस्तू होळीपूर्वी आपल्या घरी आणायच्या आहेत आणि होळीच्या दिवशी या वस्तूंची आपल्याला पूजा करायची आहे. त्या वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायच्या आहेत, स्थापन करायच्या आहेत आणि म्हणूनच ऐन वेळेवर इकडे तिकडे शोधण्यासाठी पळापळ करण्यापेक्षा
या वस्तू तुम्ही आधीच आतापासूनच तुमच्या घराजवळ जिथे कुठे मिळत असतील तर तिथून त्या तुमच्या घरी आणायच्या आहेत. जर तुमच्या घराजवळ स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र किंवा मठ असेल तर त्या केंद्रामध्ये मठामध्ये सुद्धा या वस्तू मिळतात. तर तुम्ही तिथून त्या आधीच आणून तुमच्या घरी ठेवायच्या आहेत. किंवा मग तुम्हाला या वस्तू तुमच्या घराजवळ जर स्वामी महाराजांचं केंद्र नसेल तर तुम्ही त्या ऑनलाईन ऑर्डरसुद्धा करू शकतात. आणि या वस्तू ऑर्डर करताना त्यामध्ये 2 ते 3 दिवस हे आपले असेच निघून जातात. आणि तुम्ही जर या वस्तू आतापासूनच ऑनलाईन जरी तुम्हाला मागवायच्या असतील तर मागवून ठेवल्या तर तुम्हाला त्याचा उपयोग होळीच्या दिवशी होईल. आणि म्हणूनच होळीपूर्वीच तुम्ही या वस्तू तुमच्या घरामध्ये आणून ठेवायच्या आहेत. किंवा पूजा भांडार जिथे आहे त्या पूजा भांडाराच्या दुकानामधून जरी तुम्ही या वस्तू तुमच्या घरी आणल्या तरीसुद्धा चालतील. तर आपल्याला होळी हा सण येण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची वस्तू ही आपल्या घरी आणायची आहे, ती म्हणजे स्वस्तिक हे चिन्ह. स्वस्तिक हे चिन्ह शुभ आणि मंगलतेचे प्रतीक आहे. स्वस्तिक हे चिन्ह आपण आपल्या घरी आणून ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावत असतो. यामुळे आपल्या घरामध्ये शुभ आणि आनंदाचे वातावरण हे नेहमी कायम टिकून राहते. आणि तसंच स्वस्तिक या चिन्हामध्ये स्वतः माता लक्ष्मीचे वास्तव्य आहे. आणि म्हणूनच असे हे स्वस्तिक चिन्ह आणायचं आहे आणि ते आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती होळीच्या दिवशी लावायचं आहे. पण हे स्वस्तिक चिन्ह घरी आणताना ते प्लास्टिकचं चुकूनही आणू नका. स्वस्तिक हे चिन्ह घेताना ते नेहमी आपल्याला धातूचंच घ्यायचं आहे. मग तुम्ही ते चांदीचं सुद्धा घेऊ शकतात, पंचधातूचं सुद्धा घेऊ शकतात किंवा मग पितळीसुद्धा घेऊ शकतात. तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते तुम्ही घेऊ शकतात. पण प्लास्टिकचं स्वस्तिक हे चिन्ह चुकूनही घेऊ नका. कारण ज्यावेळेस आपण स्वस्तिक हे चिन्ह घेताना धातूचं घेतो तर त्याचे जितके सकारात्मक परिणाम आपल्याला मिळत असतात तितके प्लास्टिकच्या चिन्हामुळे आपल्याला मिळत नाहीत. त्यामुळे चुकूनही तुम्ही हे चिन्ह प्लास्टिकचं घेऊ नका. घेताना ते तुम्ही धातूचंच घ्या आणि होळीच्या दिवशी तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर नक्की लावा. त्याचप्रमाणे दुसरी वस्तू आहे ती म्हणजे श्रीयंत्र. होळीच्या दिवशी असते पौर्णिमा आणि पौर्णिमेला आपण माता लक्ष्मीची सुद्धा सेवा पूजा करत असतो. आणि तसंच दर पौर्णिमेचा सत्यनारायणसुद्धा आपण पौर्णिमेला करत असतो. आणि श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे. ज्या घरामध्ये श्रीयंत्रावरती नेहमी कुंकुमार्चनची सेवा होत असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कायम वास करते. श्रीयंत्र हे माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असतं. त्यामुळे आपण प्रत्येकाने आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्र हे आणायचं आहे आणि ते स्थापनसुद्धा या होळीच्या दिवशी करायचं आहे. आणि वेळोवेळी विविध सणांच्या दिवशी आपल्याला या श्रीयंत्रावरती कुंकुमार्चनची सेवासुद्धा नक्की करायची आहे. आणि हे श्रीयंत्रसुद्धा आपल्याला धातूचंच घ्यायचं आहे. ज्यांना कोणाला धातूचं श्रीयंत्र घेणं शक्य नसेल तर त्यांनी दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन परमपूज्य गुरुमाऊलींनी गोमय श्रीयंत्र हे बनवलेलं आहे. तर ते श्रीयंत्रसुद्धा आपल्या घरी आणलं तरीसुद्धा चालेल. दिंडोरी प्रणित स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये तुम्हाला हे गोमय श्रीयंत्र मिळून जाईल. तिथून ते तुम्ही आणायचं आहे. आणि ज्यांना शक्य असेल तर त्यांनी ते धातूचंच घ्यायचं आहे. तशीच पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे कासव. वास्तुशास्त्रानुसार कासव आपल्या घरामध्ये ठेवणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आणि शुभकारक मानलं गेलं आहे. कासवाला दीर्घायुष्य हे प्राप्त आहे. आणि असं कासव जर आपण आपल्या घरामध्ये ठेवलं तर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला दीर्घायुष्य हे प्राप्त होत असतं. त्यामुळे असं पंचधातूचं बनलेलं कासव आपण आपल्या घरी आणायचं आहे. आणि ते आपल्या देवघरामध्ये आपल्याला देवांकडे तोंड करून ठेवायचं आहे. तर असं कासव आणून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये होळीच्या दिवशी नक्की ठेवा. तसंच पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे कवड्यांचं तोरण. वेगवेगळ्या सणाला आपण फुलांचे तोरण हे तर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला लावतच असतो. पण जर आपण कवड्यांचं तोरण आणून ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला लावलं तर यामुळे कुठलीही वाईट शक्तीही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. तसंच नकारात्मकता ही सुद्धा आपल्या घरामध्ये येत नाही आणि कोणाची नजरसुद्धा आपल्या घराला लागत नाही. आणि तसंच माता लक्ष्मीला कवड्या या अत्यंत प्रिय आहेत आणि माता लक्ष्मीला या कवड्या आपल्या घराकडे खेचून आणत असतात. आणि म्हणूनच असं कवड्यांचं तोरण तुम्ही आणायचं आहे आणि होळीच्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला जरूर लावायचं आहे. हे तोरणसुद्धा तुम्हाला दिंडोरी प्रणित स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये मिळेल. तिथून ते तुम्ही नक्की आणू शकतात. त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजेच माता लक्ष्मीची पावलं, जी आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर लावत असतो. आणि ही लक्ष्मीची पावलंसुद्धा लावताना चुकूनही प्लास्टिकची लावू नका. तुम्हाला जर चांदीची पावलं लावणं शक्य असेल तर तुम्ही तीसुद्धा लावू शकतात किंवा मग पंचधातूची लावली तरीसुद्धा चालतील. या लक्ष्मीच्या पावलांवर शुभकारक अशी शुभचिन्ह असतात आणि या चिन्हांचा आपल्या आयुष्यावर आपल्या संपूर्ण घरावर शुभकारक असा परिणाम होत असतो. म्हणूनच अशी माता लक्ष्मीची पावलं आपल्याला आणायची आहेत. आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर दोन्ही साईडला एका बाजूने 2 आणि दुसऱ्या बाजूने 2 अशी लक्ष्मीची पावलं आपल्याला होळीच्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला जरूर लावायची आहेत.
तर या काही अशा अत्यंत महत्त्वपूर्ण वस्तू आहेत, ज्या वस्तू आपल्याला होळी या सणाच्या आधी आपल्या घरी आणायच्या आहेत आणि होळी या सणाच्या दिवशी आपल्या घरामध्ये त्या लावायच्या आहेत, स्थापन करायच्या आहेत. यामुळे कुठलीही नकारात्मकता, नजर, बाधा, वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत. म्हणूनच या वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये लावायच्या असतात. त्याचप्रमाणे या वस्तू माता लक्ष्मीला सुद्धा आपल्या घराकडे खेचून आणत असतात, आकर्षित करत असतात. आणि म्हणूनच तुम्ही सुद्धा होळी या सणाच्या आधी या वस्तू तुमच्या घरी नक्की आणा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.